तुम्हाला तर माहितीच आहे, आता भास आवाज या शोची होस्ट मी असणार आहे. हो हो सारा मॅम, तुम्ही शो करत नव्हतात ना तर मजाच येत नव्हती माहिती. आय न्यू इट. गार्गी होस्ट करत असताना लोकांना शो बोर व्हायचा. तो आता मी शो मध्ये काही चेंजेस करणार आहे. जाऊ दे मॅम, तुम्ही सांगा ना काय चेंजेस आहेत ते. तो मेन चेंज असा असणार आहे, गार्गी होस्ट करत असताना म्हणायची की घाबरण्यासारखं काही नसतं, भीती वगैरे काही नसते. पण असं नाहीये. आपल्याला लोकांना घाबरवायचे. लोक घाबरली तरच ते इंटरेस्टने बघतील ना. सो आय थिंक आपण आधी लोकेशनवर जाऊन तिथे काहीतरी डेंजरस एलिमेंट सेट करायचे. ओके. वा मॅम वा, काय आयडिया आहे. म्हणजे ऑडियन्स अशा एलिमेंट्सना घाबरणार, पण ते एलिमेंट्स आपण सेट केलेले असणार. करेक्ट. करेक्ट. आपल्याला फक्त घाबरायची ऍक्टिंग करायची, बाकी काही नाही. वा वा मॅम, मला खूप आवडली आयडिया. रुचिता, सॅड्रिक, तुम्हाला काय वाटतं? सारा आत्ता तरी काही सुचत नाहीये, नंतर विचार करून सांगते. ओके. पक्या कुठे? तो का नाही आला मीटिंगला? सकाळी तर होता. त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून तो निघून गेला. ठीक आहे, तुम्ही दोघं आता काम करत बसा. केलं असतं, पण मला सुद्धा आरामाची गरज आहे. माझं डोकं खूप दुखतंय, मग मी आराम करते. ओके. आय न्यू इट. हे असंच होणार होतं. सॅड्रिक, निलय कुठे आहे? माहित नाही, पण तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आणतो ना शोधून त्याला. हा आलोच. तू काय बघतोस? तू पण जा ना. नाही नाही मॅम, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. काय? तुम्ही दिलेलं काम सोडून कुठेच जाणार नाही. जाऊ दे, मीच जाते. अहो मॅम, मी कामाबद्दल बोलतो. हॅलो. पाटकर साहेब, आय एम व्हेरी सॉरी. मला कळतंय तुम्हाला माझ्यामुळे खूप उशीर होतोय. नाही नाही नाही, हे बघा, तुम्हाला आपल्या बिझनेसमध्ये मी कोणत्याही प्रकारचा लॉस होऊ देणार नाही, माझी गॅरंटी आहे ना. नाही त्याचं काय, माझ्या घराचं रिनोव्हेशन चाललंय, तुम्हाला माहिती आहे ना. हां, त्याच गडबडीत अडकलंय. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज थोडे दिवस द्या मला, थोडासा वेळ द्या. थँक्यू थँक्यू. जोशी, अहो काय झोपा काढताय का तुम्ही? तुम्हाला किती दिवस सांगून झाले, या घराच्या रिनोव्हेशनची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल असा एखादा माणूस शोधा, त्याला सगळं काम सोपवा. मला सांगा, हे काम तुमच्याकडनं होणार आहे की नाही? नाही मी काय, जोशी, तुम्हाला माहितीये ना मी कुठल्या क्रायसिस मधनं जातोय. कळतंय ना तुम्हाला? प्लीज कामाचं जरा बघा आणि बाकीची कामं पण आटपून. थँक्यू. चला गार्गी मॅडम, निघतो मी. तू आराम करा. येस. हा शो डोक्यातून काढून टाक. काहीतरी नवं करायचा विचार कर, पण पूर्णपणे बरी झाल्यावरच. हा, तुम्ही सगळे जे काही मला सांगताय ना, आराम कर आराम कर, तर आता खरंच मी सगळ्यांना हे दाखवून देणार आहे की मी आराम सुद्धा करू शकते. अगं, तुला बरं वाटावं म्हणूनच म्हणतोय ना मी. ऑफकोर्स आहे ना. बरं चल, ये तुम्ही. हा, आई, निलय निघतोय ग. हो आले. तर तुला काही लागलं तर फोन वगैरे कर. येस. अरे निघालास, जेवून जा ना. नाही नको, पुढच्या वेळेस येतो. अरे तेवढं म्हणते तर थांब.
आधी नेक्स्ट टाइम येतो ना मी, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. येस. चला येतो, बाय. बाय. ये परत. हो नक्की. सो आज जेवायला काय करणार आहेस? तू सांग ना काय करू. ओके, काळ्या वाटाण्याची उसळ, माझी फेवरेट. गार्गी, तुला एक सांगू का? बोल ना. मला असं वाटतं आजकाल मला भास होत आहेत. मला माहितीये, खरंच मी गेले काही दिवस घरी आणि आराम करते. ओके, बस टोमणे मारण्याची काहीच गरज नाही. नको, आता गार्गीला काही सांगायला नको. आराम करते ते करू दे. माझ्यामुळे हिच्या डोक्याला ताप नको. आई, काय ग, कसला विचार करतेय? काय नाही, काय काय कामं करायची आहेत त्याचा विचार करत होते. अरे देवा, काय तुझं? मी सोपं केलं ना तुझं काम, सांगितलं तर. जे मला आवडतं ते कर. झालं. हाय, माझं नाव समिधा कर्णिक. मला या बंगल्याचं काम पूर्ण करण्यासाठी अपॉइंट केलंय. ओके. या आधी कुठे काम केलं तुम्ही? म्हणजे आधीचा काही एक्सपिरियन्स वगैरे असेल ना? सर ऍक्च्युली मी आर्किटेक्ट आहे, पण इंटिरियरचं काम सुद्धा करते. अशा प्रकारची खूप कामं केली आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी माझ्या कामाचा फोटो पण दाखवू शकते. नाही, इट्स ओके. आमच्या जोशींनी रेकमेंड केलं ना तुम्हाला? सर, तुमच्या कामाचा अंदाज आलाय मला. डोंट वरी, सगळं नीट होईल. ठीक आहे, पण एक गोष्ट आहे, शक्यतो तुमचं सगळं काम दिवसा करा, रात्री इथे थांबू नका. ओके सर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तुम्ही एकदा घर बघून घ्या, मला जरा एक फोन करायचा, मी येतो. ओके.
बाबा कुठे गेलेत ग? कधी येणार आहेत ते? अगं येतील त्यांच्या वेळेप्रमाणे. का ग? काही नाही, मला जरा 2-3 नवीन पुस्तकं मागवायची होती. घरी बसून बसून इतका कंटाळा येतो माहितीये. अगं मग मला सांग ना, संध्याकाळी मी मार्केटला जाणारच आहे. तू जाणार आहेस का? हो. सुपर. मग मी पण येते तुझ्या बरोबर. नाही नको, मी जाईन. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. अगं आई येते ना. एनिवे मावशीसाठी गिफ्ट आणायचंच आहे ना आपल्याला. अरे हो, ते राहूनच गेलं. हा. अगं गिफ्ट वरनं आठवलं. हं. लहानपणी तुझ्या वाढदिवसाच्या वेळी अमुक एक फ्रॉक हवाय म्हणून हट्टच धरून बसली होतीस. हो हो. आणि मी आणि बाबांनी खूप शोधाशोध केली त्या फ्रॉकसाठी, पण काही केला सापडेना तो फ्रॉक. मग आणि शेवटी किरणने खूप शोधला, अगदी सगळ्या ठिकाणी जाऊन शोधला आणि तुला हवा असलेला फ्रॉक तिने आणून दिला. खरंच सगळे तुझे हट्ट पुरवायची ती. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. इनफॅक्ट अजूनही ती तशीच आहे बघ ना. किती काळजी करते ना ती माझी. अगदी पहिल्या दिवसापासून तिने सांभाळलंय तुला. म्हणजे बाळणपणाच्या वेळी बाबांना कामानिमित्त बाहेर जावं लागलं. यायला खूप उशीर होणार होता. नातेवाईकांनाही बोलवता येणार नव्हतं आणि माझ्याजवळ कोणीच नव्हतं. पण किरण शेजारी नसून सुद्धा सख्ख्या बहिणीसारखा धीर दिला तिने मला. आई, काय गिफ्ट करायचं ग आपण मावशीला? एखादी छान साडी घेऊया का? तिला खूप आवडेल. मी मार्केटमधून घेऊन येईन, तू घरी आराम कर. आई, आपण म्हणजे आपण एकत्रच जाणार आहोत ना. तू पण असशीलच ना माझ्यासोबत. मग काय होणार मला? किरणला जाऊन सांग बाहेर जाते म्हणून, मग बघ कशी ओरडेल तुला. तेही आहेच म्हणा. कन्स्ट्रक्शन तसं जुनं आहे, पण आय डोंट थिंक त्यांनी काही फार फरक पडेल. सर इनफॅक्ट कन्स्ट्रक्शन जुनं आहे म्हणूनच इंटरेस्टिंग वाटतंय. मला ऍक्च्युली लवकरात लवकर इथे शिफ्ट व्हायचं आहे. 1-2 कॉन्ट्रॅक्टर्सना याआधी काम दिलं होतं, पण फॉर सम रिझन्स त्यांना ते जमलं नाही. आय होप तुम्ही आणि तुमची सर लाईक आय सेड बिफोर, अजिबात काळजी करू नका. तुमचं काम व्यवस्थित होईल. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, प्लीज कॉल मी समीरा. ओके. समिता, तू इथली नाहीयेस राईट? हा, मग मी तुझ्या राहण्याची व्यवस्था करायला सांगतो कोणाला तरी सिटीमध्ये. सर त्याची काहीच गरज नाहीये, मी इथे राहीन. इथे म्हणजे इथे? हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही, पण इथे कशी राहशील? रात्री भीती वगैरे वाटली तर? आपल्याच घरात कसली आली आहे भीती? नाही म्हणजे मी माझं काम खूप इन्व्हॉल्वमेंटने आणि डेडिकेशननी करते. सो आता हे माझं घर आहे असं समजून मी काम करते. इंटरेस्टिंग. पण स्पष्टपणे सांगायचं तर मला नाही वाटत तू इथे राहावंस. इथे रहदारी फार नसते. काही प्रॉब्लेम आला तर तुझ्यापर्यंत मदत पोचायला उशीरही होऊ शकतो. सर मी खरंच सांगते, देर इज नो प्रॉब्लेम. आणि काही वाटलंच तर मी फोन करू शकते. तुझ्या ओळखीचं कोणी किंवा नातेवाईकांपैकी कोणी इथे जवळपास राहतं का? म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल ना? नाही सर, मला फॅमिली नाही आहे, मी एकटीच आहे. हो, सॉरी. नो इश्यू. आत्ता जरी फॅमिली नसली तरी लवकरच मला एक नवीन फॅमिली मिळणार आहे. म्हणजे काही नाही. Let's किरणला बरं आहे का ग? नाहीतर बरं नसेल तर आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तिला, डॉक्टरांना बोलवूया म्हणून. माझं तरी काही ऐकलं नाही. आता तूच जाऊन बोल तिच्याशी. कसं ऐकणार? तू ऐकतेस का कधी? तुझ्या न ऐकण्यामुळे केवढं लागलंय बघ तुला. आई केवढं वगैरे नाही लागलंय, आता ओके मी.
बर, राहिलं. किरण काही बोलली का ग तुला? नाही. मला ना जरा टेन्शन आलंय. कसलं? नाही, काही नाही. आई, काय झालं? बोल ना. मला असं वाटतंय किरण जरा वेगळी वागायला लागली. वेगळी म्हणजे? राहून राहून असं वाटतंय की ती आपल्या घरी येणं टाळतीये. टाळतीये? पण ती आपल्या घरात येणं का टाळेल? आता बघ ना, मग असतंच उदाहरण. तिला एवढी चक्कर आली तरी ती घरात नाही आली. असं 2-3 वेळा असंच झालेलं आहे. मला ना काही कळत नाहीये. एकतर तिचं काहीतरी बिनसलंय किंवा आपल्यावरती ती रागवलीये. मला नाही वाटत असं. म्हणजे आपण गेले किती वर्ष ओळखतोय तिला. आजपर्यंत कधीतरी ती आपल्यावर रागवलीये का? मग तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. एक काम करूया का? आज आपण तिघी एकत्र बसून जेवूया, मस्त गप्पा मारूया. हा, हो चालेल. बोलवते मी तिला. चला. किरण म्हणतेय तशी घराची साफसफाई करून घ्यायला हवी. समिधा, मला भडक रंग आवडत नाही, सो त्याची जरा काळजी घे. ओके. त्या व्यतिरिक्त मला घरात एक असा विशेष कॉर्नर डिझाईन करून हवाय जिथे मला माझ्याकडच्या काही क्लासिक वस्तू ठेवता येतील. ओके. वस्तू म्हणजे एक्झॅक्टली? अशा बऱ्याच आहेत ऍक्च्युली. माझ्याकडे युरोपवरनं आणलेलं एक 150 वर्षापूर्वीचं पेंटिंग आहे. इंटरेस्टिंग. येस. त्या व्यतिरिक्त एक घड्याळ सुद्धा आहे जे ऑलमोस्ट 100-1 वर्ष जुनं असेल, पण ते अजून चालू आहे. तेही मला त्याच कोपऱ्यात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे जुन्या गोष्टी कलेक्ट करण्याची तुमची हॉबी आहे. फक्त जुन्या गोष्टी नाही, मला अँटिक्स कलेक्ट करायला आवडतं. ओके. माझ्याकडे एक ग्रामोफोन सुद्धा आहे, तोही मला त्याच कॉर्नरमध्ये ठेवायचा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या हिशोबाने तो कॉर्नर डिझाईन कर. चालेल. हां, तू काहीच नोट डाऊन करून घेत नाहीस. तुला लक्षात राहणार आहे का मला काय हवंय नक्की ते? हो, त्याची काहीच गरज नाही. फारच विश्वास दिसतोय तुला तुझ्या मेमरीवर. हो, खूप जास्त. मी डोळे बंद करून काही आठवण्याचा प्रयत्न केला तर वर्षभरापूर्वी घडलेली गोष्ट सुद्धा मला अतिशय क्लिअरली लक्षात राहते. ओके, बरं. आपण पुढची रूम बघूया. सो समिधा, मला समिधा, समिधा,